नमस्कार. दररोज स्वयंपाक करण्यासाठी उपयुक्त अशा 30 किचन टिप्स. 1. तुरीच्या वरणाला चविष्ट चव यावी म्हणून थोडासा गूळ आणि लिंबाचा रस घालावा. याने वरण फार चविष्ट तयार होते. नंबर 2. तांदूळ शिजवताना ते चिकट होऊ नये म्हणून तांदूळ शिजवताना पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्यास तांदूळ मोकळे मोकळे राहतात व ते एकमेकांना चिकटत नाहीत. भात मोकळा मोकळा आणि सुटसुटीत तयार होतं. एक वेळेस टिप्स नक्की करा. नंबर 3. भात असो किंवा पुलाव, हे सुगंधी आणि त्याची चव अधिक वाढावी यासाठी शिजवताना त्यात 2 चमचे तूप घालावे आणि 1 ते 2 लवंगा टाकाव्यात. त्याने भात आणि पुलाव यांची चव तर वाढतेच, शिवाय सुगंधसुद्धा खूप छान येतो. नंबर 4. डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. अशाने काय होते, डोसा तव्याला अजिबात चिटकणार नाही. नंबर 5. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडंसं पेट्रोल चोरा आणि नंतर ते कपडे धुवा. तेलाचे डाग अगदी सहजपणे निघून जातील. नंबर 6. चपात्या दिवसभर कापसासारख्या मऊ आणि लुसलुशीत राहण्यासाठी पीठ मळायला तुम्ही साध्या पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. तसेच पीठ मळताना एक छोटा चमचा तेल किंवा तूप घाला. यामुळे पिठाला लवचिकता येते आणि पोळी लाटणे सोपे होते. याशिवाय कणिक नेहमी थोडी सैलसर मळावी, जेणेकरून पोळी लाटताना पीठ कमी लागते आणि पोळी कापसासारखीच मऊ राहते. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा वरील टीप फॉलो केली तर तुमचीसुद्धा पोळी कापसासारखी मऊ लुसलुशीत राहील. नंबर 7. स्वयंपाक झाल्यानंतर हाताला येणारा वास घालवण्यासाठी कांदा, लसूण किंवा मासे कापल्यानंतर हात धुतले तरी वास जात नाही. तर अशा वेळी हातावर थोडेसे मीठ, लिंबू चोळा आणि मग पाण्याने हात स्वच्छ धुवा. नंबर 8. साखरेच्या डब्याला मुंग्या लागणे ही खूप कॉमन गोष्ट आहे. डब्बा किती घट्ट लावला तरी मुंग्या आत जातातच. तर तसे होऊ नये म्हणून साखरेच्या डब्यात 5 ते 6 लवंग टाकून ठेवाव्या. लवंगाचा उग्र वास मुंग्यांना आवडत नाही, त्यामुळे त्या साखरेच्या डब्याकडे फिरकतसुद्धा नाही. तर लवंगामुळे साखरेच्या डब्यात मुंग्या लागत नाही. तसेच हेच तुम्ही गुळाच्या डब्यातही करू शकतात. नंबर 9. मिक्सरची पाती जुनी झाली की ती बोदट होतात आणि मसाला बारीक वाटला जात नाही. तर अशा वेळी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी जाड मीठ टाका आणि मिक्सरला 2 ते 3 मिनिट हलवा. मिठामुळे पात्यांना धार लागते आणि मिक्सर पूर्ण नव्यासारखा काम करू लागतं. तर आपल्याला आता प्रश्न पडतो, उरलेल्या मिठाचे करायचे काय? तर बोनस टिप्स. दळलेले मीठ फेकून देऊ नका, ते तुम्ही फरशी पुसण्यासाठी देखील वापरू शकता. नंबर 10. कमी तेलकट आणि खुसखुशीत पुऱ्यांसाठी कणिक अशी घट्ट मळावी. कणिक मळताना त्यामध्ये 1 चमचा दही किंवा किंचित साखर घातल्यास पुऱ्या मऊ आणि टम्म फुगतात आणि कमी तेलकट होतात. तसेच कणिक मळताना गव्हाच्या पिठामध्ये 1 ते 2 चमचे रवा मिसळल्याने सुद्धा पुऱ्या जास्त वेळ खुसखुशीत राहतात आणि कमी तेलकट होतात. नंबर 11. भाजीला छान रंग येण्यासाठी फोडणी देताना तेलात अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि थोडीशी साखर घालावी. अशाने भाजीला हॉटेलसारखा लाल रंग येतो. नंबर 12. रव्याला कीड लागू नये म्हणून रवा बाजारातून आणल्यानंतर त्याला कढईत 5 मिनिट हलकासा भाजून घ्यावा आणि तो पूर्णपणे रवा थंड झाल्यावरच कोरड्या
किंवा हवाबंद डब्यात भरावा. रवा भाजल्यामुळे त्यातील ओलावा निघून जातो आणि रव्याला लवकर कीड किंवा जाडी लागत नाही आणि रवा महिने फ्रेश राहतो. त्यामुळे अशा प्रकारच्या टिप्स नक्की फॉलो करा. नंबर 13. भेंडी चिरताना सुरी फार चिकट होते, तर अशा वेळेस सुरीवर असा लिंबू चोळावा आणि मगच भेंडी कापावी. अशाने भेंडीला चिकटपणा जास्त लागणार नाही आणि भेंडीची भाजी चिकटही होणार नाही. नंबर 14. आळूच्या पानामध्ये घसा खवखवू नये किंवा खास सुटू नये म्हणून वडी किंवा भाजी बनवताना त्यामध्ये भरपूर चिंच, गूळ, लिंबाचा रस, आमचूर पावडर किंवा कोकम यासारखे आंबट पदार्थ आवर्जून वापरावे पाहिजेत. यामुळे आळूची पाने खाताना घसा खवखवणार नाही. नंबर 15. रस्सा भाजी खारट झाल्यास किंवा रस्सा भाजीमध्ये जास्त मीठ पडल्यास अशा वेळेस भाजीमध्ये उकळलेला बटाटा किंवा कणकेचे छोटे छोटे गोळे टाकावे. याने मीठ शोषले जाईल आणि त्यामुळेच भाजीतला खारटपणा कमी होईल. नंबर 16. काजू, बदाम, शेंगदाणे किंवा डाळींना कीड लागू नये म्हणून डब्यामध्ये 2 ते 3 लवंगा टाकून ठेवावे. याने कीड लागत नाही. नंबर 17. फ्रीजमधून दुर्गंधी येत असल्यास फ्रीजमध्ये लिंबाची 1 फोड किंवा खाण्याचा सोडा एका वाटीत ठेवून द्यावा. यामुळे फ्रीजमधून येणारा दुर्गंधी वास कमी होतो. नंबर 18. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताटात किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात. याने कारल्याचा कडवटपणा कमी होतो. नंबर 19. गुलाबजामुन हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यामध्ये अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत मुरतो आणि गुलाबजामुन खूप छान हलके तयार होतात. नंबर 20. मेंदूवडे करताना वड्याचे पीठ खूप पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा आणि मेंदूवडे अधिक कुरकुरीत होण्यासाठी वड्याच्या पिठामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ मिसळावे. याने वडे अधिकच कुरकुरीत तयार होतात. नंबर 21. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी कांदा किसून घालावा. यामुळे धिरडी छान कुरकुरीत तयार होतात, शिवाय खमंगही लागतात. नंबर 22. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला रंग खूप छान येतो आणि चवीला देखील चविष्ट तयार होते. नंबर 23. पोहे धुताना ते अनेकदा एकमेकांना चिटकतात आणि तयार झाल्यानंतर पोहे मऊ लुसलुशीत तयार होत नाहीत. तर ते असे टाळण्यासाठी पोहे धुतल्यानंतर लगेचच त्यामध्ये लिंबाचा रस मिसळावा. यामुळे पोहे मोकळे मऊ लुसलुशीत तयार होतात. नंबर 24. पोळी तव्याला चिकटून राहिल्याने पोळी व्यवस्थित फुगत नाही, ती वातड तयार होते. तर पोळी भाजण्याआधी तव्यावर थोडेसे मीठ टाकून तो स्वच्छ पुसून घ्यावा. यामुळे तवा गुडगुडीत होईल आणि पोळी तव्याला चिटकणार नाही. नंबर 25. आमटी खूप पातळ झाली असेल तर त्यामुळे थोडंसं दाण्याचं कूट किंवा फुटाण्याचा डाळीचं पीठ भाजून त्यात मिसळा. यामुळे भाजीला चांगला दाटसरपणा येतो, शिवाय आमटी खमंगही लागते. नंबर 26. भाजी करपली असेल तर करपलेल्या भाजीचा वास घालवण्यासाठी भाजी लगेचच दुसऱ्या भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे दही किंवा दूध घालून मंद आचेवर थोडा वेळ शिजवा. भाजीतला करपट पाण्याचा वास निघून जाईल. नंबर
27. दही घट्ट तयार होण्यासाठी दूध कोमट असतानाच त्यात विरजण लावल्यास एक हिरवी मिरची देठासह त्यामध्ये घाला. त्यामुळे दही लवकर लागण्यास मदत होते, शिवाय दही घट्टही तयार होते. नंबर 28. कधीकधी भाजी फार तिखट तयार होते, तर त्या भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही साजूक तूप, दुधाची साय किंवा फ्रेश क्रीम वापरू शकता. यामुळे भाजीचा तिखटपणा तर कमी होतोच, शिवाय भाजीची चव देखील बदलत नाही. नंबर 29. भजी अधिक कुरकुरीत होण्यासाठी भजीचे पीठ बनवताना पिठामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाकल्यास भजी अधिक कुरकुरीत तयार होतात. नंबर 30. कोणत्याही भाजीची चव अधिक वाढवण्यासाठी भाजी करताना मसाला वाटतानाच त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला त्यात मिक्स केल्यास भाजीला चव आणि रंग तर खूप छान येतो, शिवाय भाजीची चव देखील खूप वाढते. तर तुम्हाला माझ्या आजच्या या महत्त्वपूर्ण टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या या टिप्स नक्की फॉलो करा. धन्यवाद.